नमस्कार मित्रांनो, बाळूमामा फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। या ठिकाणी बघा आपण पिल्लांना चारा बांधलेला आहे। आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, सर्व जनावरांना आज खायला टाकलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या आपल्याकडे शेळ्यांची पिल्लं आहेत, त्यासाठी कोटा वगैरे मस्तपैकी आपण पहिलं सांगितलं होतं। बऱ्याच दिवसानंतर टाईम न मिळाल्यामुळे आपल्याला काही व्यवस्थित व्हिडिओ वगैरे नाही तयार करता आला। तर या ठिकाणी सेपरेट कंपार्टमेंट, या ठिकाणी याच फार्ममध्ये आपण मशीनवरती तयार केलेल्या कोंबड्या पण विक्रीसाठी आलेले आहेत। बघा कोंबडे वगैरे काय क्वालिटीचे कोंबडे तयार झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही। एक साधारणतः 4 महिन्याच्या पुढचे कोंबडे आहेत हे। आणि ते या ठिकाणी हे आमचं बोबडं छानपैकी पहिल्या व्हिडिओमध्ये पण आहे। या ठिकाणी शेळ्यांना खायला टाकलेलं आहे। जरा आज रात्री वादळ सुटल्यामुळे जरा लाईटीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे डायरेक्ट त्यांना डायरेक्ट वैरण टाकावं लागले। तर या ठिकाणी शेळ्यांसाठी कंपार्टमेंट सेपरेट केलेलं आहे, बघू शकता। आणि या ठिकाणी आपल्याकडे नारी सुवर्णाच्या मेंढ्या आहेत। नारी सुवर्णाच्या मेंढ्यांसाठी बघा या ठिकाणी सेपरेट खाद्याचं सेपरेट कप्पा वगैरे त्यांना तयार केलेला आहे। अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन करावं लागते। कोंबड्यांसाठी इकडे बघू शकताय तुम्ही, कोंबड्यांसाठी या ठिकाणी सेपरेट आहे कंपार्टमेंट, म्हणजे त्या रात्रीच्या या तारांवरती अँगलवरती बसतात। या ठिकाणी लहान पिल्लं वगैरे आपलं जे गोठ्यामध्ये जे काही लहान आपल्याला मटेरियल वगैरे काय जे लागणारे औषध वगैरे ते त्यावरती कप्पा केलेलं त्याच्यामध्ये ठेवू शकतो आपण। या ठिकाणी जनावरांसाठी सेपरेट कंपार्टमेंट केलेलं आहे। आणि या ठिकाणी इकडे जी मोकळा स्पेस आहे याच्यामध्ये भविष्यामध्ये वेगळं नियोजन आहे, ते आपण बघूयात, नंतर सांगेलच मी। तर या ठिकाणी एकंदरीत तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, या गोट्याचं नियोजन वगैरे, याच्यामध्ये काय सजेशन्स असतील तर कृपया थोडेसे सजेस्ट करावेत। एकंदरीत बघू शकता शेडच्या बाहेर आपण एक 20 फूट जागा ठेवलेली आहे, जेणेकरून जनावरांना फिरता यावं अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे। आणि शेड हे लहान जनावरांचं अशा पद्धतीनं असावं की त्याच्यामध्ये पूर्णपणे ऊन यावं, जे तुमचे किड्या मग जे तुमचे जंतू वगैरे तयार होतात तर ते तुमचे पूर्णपणे मरून जातील, अशा पद्धतीनं तुम्हाला शेडचं नियोजन करावं लागते। आता बघा एकदम शास्त्रोक्त पद्धतीनं आपण केलेलं आहे। तर लाईक आवडला असेल तर एकदम लाईक करा, सबस्क्राईब करा। आणि तुमचे जे काही लोक असतील ज्यांना नवीन फार्मची सुरुवात करायची, आपली पण सुरुवातच आहे, साधारणतः एक 3-4 महिन्यापूर्वी फार्मची सुरुवात झालेली आहे। एकंदरीत बघू शकता पिल्लं वगैरे, पिल्लांची क्वालिटी वगैरे एकदम मस्तपैकी आहेत। आपल्याकडे हा आपण बेनूसाठी ठेवलेला बिट्टलचा बोकड आहे बघा। तर अशा पद्धतीनं मशीनवरती कोंबड्यांची पिल्लं, नारी सुवर्णाच्या मेंढ्या, शेळ्या आपल्या घरगुतीच आपले जे आहेत उस्मानाबादी शेळ्या आहेत, शेळ्यांची पण क्वालिटी एकदम छान आहे। अशा काय लहान सहान नाहीत, मोठ्या शेळ्या आहेत, घरच्याच आहेत, एकही शेळी विकत घेतलेली नाही आहे आपण। तर धन्यवाद मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा। अशीच नवीन माहिती आपल्याला प्रोव्हाइड केली जाईल, जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने। धन्यवाद।